मागच्या भागात आपण पाहिले की पांडुरंगाने तुकाराम महाराजांचे पैसे वसूल करण्यासाठी त्या गावात तुकारामांचा सेवक म्हणून प्रगट झाले। आता पुढे पाहू। मग पांडुरंग ज्यांनी ज्यांनी तुकारामांचे मिरच्यांचे पैसे परत आणून दिले नाही त्यांच्या घरी निघाले। घरी जाऊन ते लोकांना सांगू लागले, मी तुकारामांचा सेवक आहे, त्यांनी मला तुमच्याकडून पैसे आणायला पाठवले आहे, मिरच्यांचे पैसे द्या। असे बोलत बोलत त्यांनी सर्वांकडून पैसे जमा केले। पण जो अख्खी एक गोणी मिरच्या घेऊन गेला होता तो विठू पाटील मात्र पैसे द्यायच्या विचारात नव्हता। त्याने पांडुरंगाला म्हणजेच त्या सेवकाला म्हणाला, तुझ्या मालकाने आम्हाला तर मिरच्या मोजमाप करून दिल्याच नाही, मग आम्ही तू म्हणेल तेवढेच का पैसे द्यायचे? त्यावर पांडुरंग म्हणाले, त्यांनी मला तुम्ही हा प्रश्न मला करणार म्हणून अगोदरच सांगितले आहे, कोणी किती मिरच्या आणल्या आहे। पांडुरंगाने सगळ्यांना अगदी बरोबर मोजमाप सांगितले की तुम्ही पावभर, तुम्ही एक माप, तुम्ही दोन माप, तुम्ही शेरभर अशी बरोबर मापं सांगताच सगळ्यांनी आश्चर्यचकित होऊन आपापले पैसे तुकारामाच्या सेवकाला आणून दिले। सगळ्यांनी पैसे दिले, पण विठू पाटील म्हणाला, पैसे देत नाही, जा तुला काय करायचे ते कर, तुझ्या मालकाला सांग की विठू पाटील पैसे देत नाही म्हणाला म्हणून। सगळी माणसे विठू पाटील आणि तुकारामांचा सेवक म्हणजेच पांडुरंगाकडे बघू लागली। पांडुरंगाने ठरवले की हा तर पहिलवान आहे, याच्याशी सर्वांसमोर वादविवाद घालून अर्थ नाही। मग पांडुरंगाने युक्ती केली, बाजूला पडलेला दोर उचलला आणि गाळा फास लावून घेतला आणि पहिलवानाला बोलले, तू जर माझ्या मालकाचे पैसे परत दिले नाही तर मी इथेच गळा फास लावून घेईन। आणि लगेच ते फास लावून घेतात। हे बघताच पहिलवानचा जीव कासावीस होऊन गेला। तो म्हणाला, अरे तू तुझ्या मालकासाठी तू का फास लावून घेत आहेस रे बाबा, थांब मी तुझे पैसे तुला देऊन देतो। आणि पहिलवानाने पांडुरंगाला एक गोणीचे पैसे परत दिले। काय ती माझ्या तुकारामांची भक्ती, ज्यांच्या भक्तीने स्वतः पांडुरंग भक्तासाठी घरोघरी जाऊन पैसे गोळा करतो आणि भक्तासाठी गळफास पण लावून घ्यायला तयार असतो। हे सामर्थ्य जर कोणात आहे तर ते फक्त माझ्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्यात होते। मग पांडुरंग तुकारामांकडे जातात आणि म्हणतात, मी या गावचा मुख्य आहे, तुमच्याकडून ज्यांनी ज्यांनी मिरच्या घेऊन गेले होते त्यांनी माझ्याकडे पैसे आणून दिले आहेत, हे घ्या तुमचे पैसे। असे सांगून पांडुरंग तिथून निघून जातात। धन्य ते पांडुरंग आणि धन्य त्यांच्या भक्त तुकाराम। राम कृष्ण हरी। संतांच्या जीवनातील सत्यप्रसंग पाहण्यासाठी आजच ईश्वरी किस्वे या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा।